साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महानगरपालिका क्रीडा विभाग, शहर आणि जिल्हा रग्बी क्रीडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी क्रीडांगण येथे 2 दिवसीय जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी सकाळी क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे, क्रीडा अधिकारी नजीर शेख, भाजपाचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय स्पर्धेचे शुभारंभ करण्यात आले। दरम्यान जिल्हा रग्बी क्रीडा असोसिएशनचे भीमराव बाडगे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। आज या वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे जिल्हा क्रीडा युवक विभाग पुणे यांच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यातून ज्या शालेय स्पर्धा घेतल्या जातात यामध्ये रग्बी या खेळाचा अनेक वर्षापासून समावेश आहे। तर हा खेळ ऑलिम्पिक लेवलसुद्धा हा खेळ घेतला जातो आणि ऑलिम्पिकमध्ये हा खेळ होत असताना तर जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा या ठिकाणी आज आयोजित केलेल्या आहेत। त्यामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। तर या स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील असे तीन वयोगटातील संघ या ठिकाणी मुलामुलींचे आलेले आहेत। तर आज या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या स्पर्धा आज आणि उद्या 2 दिवस पार्क स्टेडियम या मैदानावरती चालणार आहे। यावेळी असोसिएशनचे सचिव इक्बाल शेख यांचीही उपस्थिती होती।